हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत नवीन टॉपिक अल्कोहोल फिनॉल्स आणि इथर। याच्यामध्ये आपण बघणार आहोत इंट्रोडक्शन। सुरुवातीला आपण इंट्रोडक्शन बघू अल्कोहोल्स। अल्कोहोल्स असे कंपाऊंड असतात की ज्याच्यामध्ये काय असणार आहे, हायड्रॉक्सिल ग्रुप हा एक फंक्शनल ग्रुप असणार आहे। ठीक आहे, त्याला काय म्हणतात, हायड्रॉक्सिल ग्रुप, हायड्रॉक्सिल हा फंक्शनल ग्रुप ज्याच्यामध्ये असणार आहे त्याला काय म्हणायचं आपल्याला, अल्कोहोल्स। आता हे अल्कोहोल आपण तयार कशी करणार बघा, सिंपल बघा। जर आपण अल्केन पासून, हा काय अल्केन आहे, RH काय अल्केन, म्हणजे जसं की CH4 असेल, ठीक आहे, हा काय अल्केन आहे। जर याच्यापासून आपण एक हायड्रोजन जर रिप्लेस केला आणि त्याच्यामध्ये एक OH हा फंक्शनल ग्रुप जर ऍड केला, एक हायड्रोजन रिप्लेस केला आणि त्याच्याऐवजी काय लावायचं आपल्याला, OH हा बनला अल्कोहोल। जसं की मिथेन पासून एक हायड्रोजन रिप्लेस केला तर या ठिकाणी काय मिळेल आपल्याला, CH3, एक हायड्रोजन निघून गेला त्या ठिकाणी काय ऍड झाला, OH, हा काय म्हणला, अल्कोहोल्स। ठीक आहे, आता अल्कोहोलच्या आयपीसी नेमिंगसाठी आपण काय करत असतो की याच्यासाठी सेकंडरी सफिक्स जे आहे, या हायड्रोक्सिल ग्रुपसाठी सेकंडरी सफिक्स जे आहे, ते सेकंडरी सफिक्स जे आहे ते असतं, सेकंडरी सफिक्स आहे ऑल, काय यूज करतो आपण, ऑल यूज करतो। ठीक आहे, मग आता आपण बघूया याचं क्लासिफिकेशन, अल्कोहोलचं क्लासिफिकेशन आणि स्टेप बाय स्टेप त्याचं आयपीसी नेमिंग आणि ठराविक कंपाऊंडचं आपण कॉमन नेमिंग सुद्धा बघणार आहोत, जे की महत्त्वाचं असणार आहे। काही काही वेळेस काय करतात, आयपीसी नेमिंग दिलेलं असतं आणि त्याचं कॉमन नाव विचारतात, त्याच्यासाठी आपल्याला काही ठराविक जे कंपाऊंड असणार आहे त्याचं आपल्याला कॉमन नेमिंग सुद्धा बघायची आहे। ठीक आहे, आपण बघू क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल्स ऑन द बेसिस ऑफ हाऊ मेनी हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच टू द मॉलिक्यूल्स we are classify alcohols into basically these types, that is monohydric, dihydric, trihydric and polyhydric। ठीक आहे, म्हणजे मॉलिक्युल्सला किती OH ग्रुप अटॅच आहे त्याच्यावरून आपण त्याचं क्लासिफिकेशन करत असतो। ठीक आहे, आता या ठिकाणी मोनोहायड्रिक अल्कोहोल मध्ये काय असणार आहे, असे मॉलिक्युल असणार आहेत की ज्याच्यामध्ये काय असणार आहे, सिंगल OH ग्रुप असणार आहे, म्हणजे मॉलिक्युल्स मध्ये काय असणार आहे, एक OH ग्रुप असणार आहे। डायहायड्रिक मध्ये काय असणार आहे, दोन OH ग्रुप असणार आहे आणि ट्रायहायड्रिक मध्ये काय असणार आहे, तीन OH ग्रुप असणार आहे आणि पॉलीहायड्रिक मध्ये मोर दॅन 2, ठीक आहे, 2 किंवा मोर दॅन 2 हायड्रोक्सिल ग्रुप ज्याच्यामध्ये असणार आहे त्याला काय म्हणायचं, पॉलीहायड्रिक अल्कोहोल्स। ठीक आहे, आता मोनोहायड्रिक अल्कोहोलचे एक्झाम्पल काय असणार आहे आपल्याकडे, सपोज आपल्याकडे आहे CH3OH, बघा या मॉलिक्युल्स मध्ये काय एकच OH ग्रुप आहे म्हणून हा काय झाला, मोनोहायड्रिक अल्कोहोल्स। आता याचं नाव काय असणार आहे बघा, किती कार्बन आहेत या ठिकाणी, एक कार्बन आहे। एक कार्बनसाठी आपण काय यूज करतो, पॅरेंट नेम मिथेन, बरोबर आहे। कार्बन मध्ये या ठिकाणी कार्बन मध्ये काय सिंगल बॉन्ड आहे, ठीक आहे, सिंगल कार्बन आहे, त्यासाठी काय आपण काय यूज करणार, मिथेन, बरोबर। आणि याच्यासाठी सेकंडरी सफिक्स आपण काय यूज करतो, ऑल, काय यूज करतो, ऑल। बघा आता आपल्याला काय करायचे, या ऑलची पोझिशन सुद्धा लिहायची, किती किती कार्बन आहे, एकच कार्बन आहे। ठीक आहे, म्हणजे सिंगल कार्बन आयटम काय म्हणजे या ठिकाणी नंबरिंग काय असणार आहे, 8 आणि सेकंडरी सफिक्स काय असणार आहे, ऑल। आता बघा या ठिकाणी काय असणार आहे, आपल्याला काय करायचंय, ही जी ई आहे, ईच्या नंतर काय येतं, ओ। बघा ज्या वेळेस AEIOU आणि Y हे जे ऑल्स येत असतील, रिपीट जर होत असेल तर अगोदरचं जे काही ऑल्स आहे ते आपल्याला काय करायचं, इरेज करायचं, म्हणजे काढून टाकायचं, सिंपल। याचं नाव काय असणार आहे, काय बनेल याचं नाव बघा, मिथेन 1 ऑल। आणि आपण काय करत असतो, ही वन पोझिशन मॉलिक्युलची लिहिली काय आणि नाही लिहिली काय, सेम थिंग, म्हणजे याला तुम्ही असंही लिहू शकता, मिथेनॉल। ठीक आहे, मिथेनॉल असं लिहिलं तरी बरोबर आहे आणि असं लिहिलं तरी बरोबर आहे। ठीक आहे, पण हे जे आहे पोझिशन, म्हणजे या कार्बन आयटमला OH ग्रुप अटॅच आहे त्याची पोझिशन लिहिणं कधी चांगलं असणार आहे। ठीक आहे, म्हणजे आपलं कन्फ्युजन वाढणार नाही। ठीक आहे, बघा हाय आहे मोनोहायड्रिक अल्कोहोल। आता मोनोहायड्रिक अल्कोहोलचं अजून एक्झाम्पल काय असणार आहे, सपोज आपल्याकडे अशा प्रकारचा मॉलिक्युल आहे बघा, ठीक आहे, या मॉलिक्युल मध्ये किती कार्बन आहेत, हा एक कार्बन आहे आणि इथे एक कार्बन आहे, दोन कार्बन आहे। दोन कार्बनसाठी आपण काय पॅरेंट नेम काय यूज करणार, इथ एन। ठीक आहे, आता ई रिप्लेस करायचं आहे, ठीक आहे, आणि पहिल्या पोझिशनला काय, ऑर, इथेनॉल, इथेन 1 ऑर किंवा इथेनॉल। ठीक आहे, सपोज या ठिकाणी आपल्याकडे परत एक्झाम्पल काय असणार आहे, बघा या ठिकाणी 1 2 3 तीन कार्बन साठी प्रो,
कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड AN, ठीक आहे. पोझिशन ऑफ हायड्रोक्सिल ग्रुप 1 पोझिशन, या ठिकाणी काय ऑर प्रोपेन ऑन किंवा प्रोपेन 1 ऑन, हे काय मोनोहायड्रिक अल्कोहोल्स असणार. आणि मोनोहायड्रिक अल्कोहोल्स तर आहेत, पण कसे आहेत प्रायमरी कसे बघा. प्रायमरी म्हणजे काय, हायड्रोक्सिल ग्रुप अशा कार्बन ॲटमला अटॅच आहे जो की कसा आहे प्रायमरी आहे, बरोबर. म्हणजे प्रायमरी कसा की त्याला एकच कार्बन ॲटम अटॅच आहे, अशा मॉलिक्यूलला आपण काय म्हणतो प्रायमरी, ठीक आहे. म्हणजे हे कशाचे एक्झाम्पल झाले, मोनोहायड्रिक अल्कोहोल आणि त्याच्यामध्ये सुद्धा प्रायमरी मोनोहायड्रिक अल्कोहोल. मग आता याच्यामध्ये सेकंडरी मोनोहायड्रिक अल्कोहोल कसे असणार आहे बघा. सेकंडरी मोनोहायड्रिक अल्कोहोलचे एक्झाम्पल आपण बघू बघा. सेकंडरी मोनोहायड्रिक अल्कोहोल काय असणार आहे, म्हणजे हायड्रोक्सिल ग्रुप अशा कंपाऊंडला म्हणजे अशा कार्बनला अटॅच आहे की जो कसा आहे सेकंडरी आहे. बघा एकच हायड्रोक्सिल ग्रुप आहे, पण बघा तो या ठिकाणी जो काही कार्बन आहे हा कसा किती डिग्री आहे 2 डिग्री आहे, म्हणजे त्याला 2 कार्बन ॲटम अटॅच आहे त्या ठिकाणी, बरोबर आहे. म्हणून हा काय झाला सेकंडरी मोनोहायड्रिक अल्कोहोल. आता याचं आयपॅक नेमिंग कसं करणार आपण, अशा साईडला आपल्याला नंबरिंग करायची की त्या साईडला आपल्याला काय करणार आहे फंक्शनल ग्रुप जाऊ. फंक्शनल ग्रुप काय या ठिकाणी हायड्रोक्सिल OH, ठीक आहे. बघा या कार्बनला तुम्ही फर्स्ट नंबरिंग द्या, सेकंड, थर्ड, फोर्थ, ठीक आहे. आता बघा पॅरेंट नेम काय असणार आहे, किती कार्बनची चेन आहे 4 कार्बनची चेन साठी आपण काय यूज करतो ब्यूटेन, ठीक आहे. नंबर पोझिशन ऑफ फंक्शनल ग्रुप काय 2 आणि सेकंडरी सफिक्स आपण अल्कोहोल साठी काय यूज करतो ऑल. ब्यूटेन 2 किंवा 2 ब्यूटेनॉल असे आपण या ठिकाणी त्याला म्हणू शकतो, ठीक आहे. हा काय झाला सेकंडरी मोनोहायड्रिक अल्कोहोल, सेकंडरी मोनोहायड्रिक अल्कोहोल, ठीक आहे. त्याच्यानंतर टर्शियरी मोनोहायड्रिक अल्कोहोल काय असणार बघा. टर्शियरी मोनोहायड्रिक अल्कोहोल काय असणार आहे की हायड्रोक्सिल ग्रुप अशा कार्बन ॲटमला अटॅच असणार आहे की तो कार्बन ॲटम किती 3 कार्बन ॲटमला अटॅच असणार आहे. एक्झाम्पल बघा या ठिकाणी एक एक्झाम्पल आहे, ठीक आहे. इथे काय CH3 आहे, इथे सुद्धा CH3 आहे, या ठिकाणी सुद्धा काय CH3 आहे आणि या ठिकाणी काय कार्बन आहे, बरोबर. आता हा कार्बन किती कार्बन अटॅच आहे 1 2 3, म्हणजे हा कसा झाला 3 डिग्री म्हणजे टर्शियरी, ठीक आहे. आणि या कार्बन ॲटमला काय हा OH ग्रुप अटॅच आहे म्हणजे अल्कोहोल आहे, ठीक आहे. म्हणून याला काय म्हणायचं टर्शियरी मोनोहायड्रिक अल्कोहोल, ठीक आहे. बघा याचं नाव काय असणार आहे, तर नंबरिंग याच्या साईडला करायची, ज्या साईडला आपल्याला फंक्शनल ग्रुप काय पडेल जवळ पडेल, ठीक आहे. आता इथून नंबरिंग करा, इथून नंबरिंग करा किंवा इथून नंबरिंग करा, सेम थिंग, ठीक आहे. आपण नंबरिंग करू 1 2 3, ठीक आहे. किती कार्बनची चेन आहे, किती कार्बनची चेन आहे 3 कार्बन. आता बघा या ठिकाणी हायड्रोक्सिल आहे, हा फंक्शनल ग्रुप आहे, बरोबर आहे. त्यासाठी आपण सेकंडरी सफिक्स यूज करतो. या ठिकाणी एक सबस्टिट्यूएंट सुद्धा आहे, कुठला सबस्टिट्यूएंट आहे मिथाइल. आणि सबस्टिट्यूएंटचं नेमिंग आपण सुरुवातीला करत असतो त्याची विथ त्याच्या पोझिशन काय 2. कुठला सबस्टिट्यूएंट आहे मिथाइल 2 मिथाइल, ठीक आहे. किती कार्बन आहे 3 कार्बन साठी प्रोपेन, बरोबर आहे. आणि पोझिशन काय 2, दुसऱ्या पोझिशनला काय हायड्रोक्सिल ग्रुप आहे, फंक्शनल ग्रुप आहे ऑर 2 मिथाइल प्रोपेन 2 ऑर. हे काय झाला टर्शियरी मोनोहायड्रिक अल्कोहोल. त्याच्यानंतर आपण बघू डायहायड्रिक अल्कोहोल काय असतात. बघा डायहायड्रिक अल्कोहोल असे अल्कोहोल की ज्याच्यामध्ये काय असणार आहे आता 2 OH ग्रुप असणार आहे, 2 फंक्शनल ग्रुप असणार आहे, 2 हायड्रोक्सिल ग्रुप असणार आहे. त्याचं एक्झाम्पल बघा आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारचं एक्झाम्पल आहे CH2 या ठिकाणी OH आहे आणि या ठिकाणी सुद्धा काय OH आहे, ठीक आहे. बघा हा काय झाला डायहायड्रिक अल्कोहोल, ठीक आहे. बघा याचं नंबरिंग आता या साईडला नंबरिंग करा किंवा या साईडला नंबरिंग करा, नोट आउट, ठीक आहे. किती कार्बन आहे 2 कार्बन. 2 कार्बनसाठी आपण काय यूज करतो इथ, बरोबर आहे. आणि कार्बन मध्ये काय सिंगल बॉन्ड इथ एन. आता पोझिशन 1 2 म्हणजे पहिल्या पोझिशनला OH ग्रुप आहे, दुसऱ्या पोझिशनला सुद्धा काय OH ग्रुप आहे, ठीक आहे. म्हणजे काय करणार आपण 1 2 आणि या ठिकाणी काय डाय 2 आहेत म्हणून डाय, ठीक आहे. मोर दॅन 1 सबस्टिट्यूएंट किंवा फंक्शनल ग्रुप जर असते तर आपण त्यासाठी काय सफिक्स यूज करत असतो, प्रिफिक्स काय यूज करत असतो डाय ट्राय टेटर, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी 2 आहे म्हणून डाय आणि काय ऑल म्हणतो
डायऑल. ठीक आहे. बघा त्याच्यानंतर याचं नाव जे आहे कॉमन नाव बघा, याचं नाव आहे इथिलीन ग्लायकॉल. इथिलीन ग्लायकॉल. ठीक आहे. फेमस नाव आहे, कॉमन नेम हे आपल्याला लक्षात असायला पाहिजे. ठीक आहे. ग्लायकॉल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा त्याच्यामध्ये एक्झाम्पल अजून बघू एखादं दोन. बघा या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचं एक्झाम्पल आहे. OH OH. ठीक आहे. नंबरिंग करा या कार्बनपासून 1 2 3. किती कार्बन आहेत? 3 कार्बन. प्रोपेन. ठीक आहे. पहिल्याच पोझिशनला काय? OH. 2 OH ग्रुप आहे म्हणून आपण काय म्हणणार आहे? प्रोपेन 1,1 डायऑल. ठीक आहे. हे झालं डायहायड्रिक अल्कोहलचे एक्झाम्पल्स. त्याच्यानंतर बघा आपल्याला बघायचे डायहायड्रिक अल्कोहल काय. बघा ट्रायहायड्रिक अल्कोहल आहे. याच्यामध्ये एक्झाम्पल असणार आहे CH2OH, CHOH, CHOH. बघा नंबरिंग करा 1 2 3. प्रोपेन 1,2,3. या ठिकाणी काय आता 3 आहे म्हणून ट्राय. ठीक आहे. बघा याचं कॉमन नाव जे आहे, त्याचं कॉमन नाव फेमस आहे, याला म्हणतो आपण ग्लिसरॉल. काय म्हणतात त्याला? ग्लिसरॉल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पॉलिहायड्रिक अल्कोहोल. ठीक आहे. म्हणजे असे अल्कोहोल असा मॉलिक्युल्स की ज्याच्यामध्ये मोर दॅन 2 फंक्शनल ग्रुप आहे. हा सुद्धा काय आहे? पॉलिहायड्रिकच आहे. याला सुद्धा तुम्ही पॉलिहायड्रिक मध्ये इन्क्लूड करू शकता का? कारण की मोर दॅन 2 हायड्रोजन ग्रुप त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे. पॉलिहायड्रिकचं एक्झाम्पल बघू आपण एखादं. बघा या ठिकाणी OH, या ठिकाणी OH, या ठिकाणी OH आणि या ठिकाणी सुद्धा OH आहे. ठीक आहे. नंबरिंग करा अशा साईडला करा ज्या साईडला आपला फंक्शन ग्रुप जवळ पडेल. ठीक आहे. बघा एकूण नंबरिंग केली तर 1 2 3 4 5 6. ठीक आहे. दुसऱ्या पोझिशनला, तिसऱ्या पोझिशनला, नंतर चौथ्या पोझिशनला आणि 6व्या पोझिशन. या साईडला नंबरिंग केली तर बघा 1 2 3 4 5. बघा काय पहिल्या पोझिशनला 1, नंतर तिसऱ्या पोझिशनला, नंतर चौथ्या पोझिशनला आणि नंतर 5व्या पोझिशन. बघा आपण काय करत असतो, ज्यावेळेस नंबरिंग करत असतो त्यावेळेस आपण काय यूज करतो की लोएस्ट लोकल नंबर देत असतो. म्हणजे फंक्शनल ग्रुप जो आहे त्याला लोएस्ट लोकल नंबर कन्सिडर करायचा. बघा या ठिकाणी बघा 2 पासून सुरुवात, इथे 1 पासून, इथे 3. बघा याची बेरीज काय आहे ते बघा. ठीक आहे. 5 4 10 13 15. याची बघा 5 4 9 10 13. ठीक आहे. म्हणजे बघा हे जे नंबरिंग आहे हे काय मोस्ट ॲप्रोप्रिएट असणार आहे. ठीक आहे. मग नंबरिंग करणार आपण या साईडला. ठीक आहे. काय असणार आहे मग किती कार्बन आहे ती शोधा. 1 2 3 4 5 6. 6 साठी आपण काय यूज करतो हेक्स. बरोबर. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड AN. ठीक आहे. बघा 1 3 4 5 किती आहे 1 2 3 टेट्रा. टेट्रा ऑल. ठीक आहे. हे झालं अल्कोहोलचं ॲपिसन आणि त्याचं क्लासिफिकेशन. ठीक आहे. त्याचं इंट्रोडक्शन. आता आपण बघू फिनॉल्स.
बघा फिनॉल्स कशाला म्हणायचं आहे? फिनॉल जर ॲरोमॅटिक रिंगला डायरेक्टली हायड्रोक्सिल ग्रुप जर अटॅच असेल तर याला काय म्हणायचं? फिनॉल. काय झालं? फिनॉल. ठीक आहे. फिनॉल आणि अल्कोहोल मध्ये फरक आहे. ठीक आहे. बघा आता हा जो हायड्रोक्सिल ग्रुप आहे ॲरोमॅटिक बेंझिन रिंगला अटॅच आहे म्हणून याला आपण काय म्हणणार? फिनॉल. आपण याला फिनॉल म्हणू शकत नाही. बघा हा फिनॉल आहे का नाही? ही ॲरोमॅटिक रिंग आहे का? नाही. सिम्पली याला आपण काय म्हणणार? अल्कोहोल. म्हणजे अल्कोहोल आणि फिनॉल्स मध्ये आपल्याला फरक कळायला हवा. ठीक आहे. म्हणजे ॲरोमॅटिक रिंगला बेंझिन रिंगला जर डायरेक्टली OH ग्रुप जर अटॅच असेल तर त्याला आपण म्हणतो फिनॉल्स. ठीक आहे. अदरवाइज ऑल कंपाऊंड्स लाईक दिस आर द अल्कोहोल्स. ठीक आहे. त्याला काय म्हणायचंय? अल्कोहोल्स म्हणायचं. ठीक आहे. म्हणजे फिनॉल्स काय असणार आहेत? ॲरोमॅटिक रिंगला डायरेक्टली हायड्रोक्सिल ग्रुप अटॅच असणार आहे त्याला काय म्हणायचं? फिनॉल्स. आता फिनॉल्स हे आपण तयार कसे करणार? बघा फिनॉल्स जर आपण ॲरोमॅटिक रिंग म्हणजे बेंझिन पासून बघा बेंझिनला या ठिकाणी काय हायड्रोजन आहे. किती हायड्रोजन आहेत? 6 हायड्रोजन आहेत. ठीक आहे. एक हायड्रोजन जर आपण रिप्लेस केला आणि त्या ठिकाणी एक हायड्रोक्सिल ग्रुप जर ऍड केला तर बघा एक हायड्रोजन रिप्लेस करायचं मायनस करायचं आणि त्या ठिकाणी एक हायड्रोक्सिल ग्रुप ऍड करायचं म्हणजे या ठिकाणी काय मिळून जाईल आपल्याला? फिनॉल्स. ओके. तर काय म्हणायचं? फिनॉल. फिनॉल्सला सुद्धा आपण क्लासिफाय करू शकतो.